नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत असं एक मंदिर ज्याचा इतिहास हजार वर्ष मागे जाऊन पोहोचतो, म्हणजेच नाशिकचं गोंडेश्वर मंदिर। नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज मी चालली आहे नाशिकला आणि नाशिकमध्ये आज आम्ही सिन्नर तालुका एक्सप्लोर करत। आज म्हणजे उद्या आम्ही सिन्नर तालुका एक्सप्लोर करणार आहोत। सिन्नर तालुक्यामधले जे गड किल्ले आहेत ते आणि जे आपली मंदिर आहेत फेमस, जसे की गोंडेश्वर महादेव टेम्पल आहे, असे अजून एक दोन मंदिर आहेत जे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तर आज आम्ही दादरवरून 12:26ची जी कसारा लास्ट ट्रेन आहे ते पकडून आम्ही कसाराला जाणार आहोत आणि कसारावरून आम्ही प्रायव्हेट व्हेकल केली, जी आम्ही त्या व्हेकलने आम्ही पूर्ण सिन्नर फिरणार आहोत। तर चला मित्रांनो, बघूया आपलं सिन्नर तालुक्यातली गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेत आता 3:15 आणि आम्ही कसाराला पोचलो आहे आणि आता इथून आम्ही प्रायव्हेट व्हेकल पकडून चाललो आहे सिन्नरला। चला तर बघूया आपला उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस कसा असणार आहे तो। गोंडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या नाशिक जिल्ह्यात आहे। नाशिकवरून 30 किलोमीटर असलेल्या सिन्नर तालुक्यात सिन्नर गावात हे महादेवाचं भव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। सिन्नरमध्ये गोंडेश्वर टेम्पलमध्ये गोंडेश्वर महादेव टेम्पल हे खूप फेमस आहे आणि ही बघा इकडे असं त्यांनी पार्किंग दिली आहे फोर व्हीलर टू व्हीलरसाठी, बघू शकता। मंदिराला पूर्ण साईडने तटबंदी बांधलेली आहे। आम्ही दक्षिणेच्या दरवाजातून आत प्रवेश केला। दरवाजातून प्रवेश करताच तुम्हाला एक सुंदर आखीव रेखीव असं मंदिर पाहायला मिळतं। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आणि बांधकामाचा उत्तम नमुना आहे। मंदिराचे मुख्य शिवलिंग मध्यावर आहे आणि बाजूच्या 4 दिशांनी पार्वती, सूर्य, विष्णू आणि गणपती यांची मंदिरे आहेत। मुख्य मंदिराच्या समोर सुंदर नंदीचे मंदिर आहे आणि मुख्य मंदिरात रेखीव अशी शिवलिंग आहे। फायनली आम्ही आलोय। लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला आतमध्ये यायला नव्हतं मिळालं। मुख्य मंदिराला सभामंडप आणि गाभारा आहे। मंदिराचा स्वर्ग मंडप मंदिराच्या थोड्याच अंतरावरती आहे, पण याचेही सौंदर्य उणावत नाही। यातून दिसणारं निलशुभ्र आकाश हे पाहून तुमचं मन मात्र मोहून जाईल। हे गोंडेश्वरच्या बाजूलाच 5 मिनिटाच्या अंतरावरती ऐश्वरेश्वर महादेव टेम्पल आहे। तर मी आता तिथे आली आहे। तिथे ऐश्वरेश्वर मंदिर आहे गोंडेश्वर टेम्पलच्या हार्डली 5 मिनिटं डिस्टन्सवरती। तर तुम्ही गोंडेश्वर टेम्पलला येताय तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा। तर चला मी आता तुम्हाला मंदिर दाखवते। तर हा होता माझा गोंडेश्वर टेम्पलचा व्हिडिओ।
तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा व्हिडिओ कसा आहे तो.